12 वाजता टाइम होत आहे तरी अजून वहिनीचा पत्ता लागत नाही। माणसाला इकडे भूक लागून गेली, काम करू करू परेशान होऊन गेला माणूस। गेली कुठं? घरी कामात वगैरे गुंतली असल। अरे हो बरोबर आहे, ते आपल्या रवी बाळाची तब्येत बरी नव्हती ना, हे तर आपल्याला ठाऊकच आहे। पण किरणला तरी पाठवायला पाहिजे हवं होतं, हे अजूनपर्यंत काय आले नाहीत। चला ठीक आहे, तोपर्यंत आपण काम करू। बघा, मोठ्या आवडीने तर मी शेतावर आले, पण काय करणार, आता बोलायला हिंमत सुद्धा होत नाही। आणि हे तर आता कामात व्यस्त आहेत, काय करू मी? पण ही कशी काय आली आज शेतावर? काय देवा माझे नशीब। अरे एवढ्या मोठ्या जगामध्ये हा एकच होता का म्हटलं माझ्या नशिबात, अळ आणि गोळा। बघा, एवढी सुंदर बायको याच्या डोळ्यासमोर दिसतो आहे, तरी एक शब्द बोलायला लाजतो आहे। ही माणसांची जात असून सुद्धा आमच्या बायांसोबत बोलायला लाजतात, तर आमच्यासारख्यांची काय गत आहे? ठीक आहे, मी सुद्धा बोलणार नाही। आणि खरंच देवा परमेश्वरा, माझी तर तुला एक विनंती आहे रे, आणि दुःख पण वाटतो आहे की एवढ्या शिकल्या सवरल्या मुलीला तू असा जोडीदार निवडलास, त्याचं दुःख वाटतो रे। आणि बघ ना, एवढ्या आवडीने मी जर शिदोरीचा डब्बा आणून दिला तरी माझे पतिराज माझ्याकडे पाहत सुद्धा नाही, म्हणून दुःख वाटतोय। दुःख वाटते माझ्या मनाला, दुःख वाटते माझ्या मनाला, दुःख वाटते माझ्या मनाला, दुःख वाटते माझ्या मनाला।
पुरुषासारखे पुरुष असून सुद्धा बोलायला नसतात आमच्यासारख्या महिलांची काय दशा आहे. ठीक आहे, मी नाही बोलणार. मी सुद्धा ठरवते, मी पण नाही बोलणार. मी सुद्धा बाजूला जाऊन बसते. आपल्याला हिम्मत करून बोला लागल रे बाबा, नाही तर त्याला उपाशीच राहावं लागल. ओय मॅडम, ओ बायको, त्याला जवळपास तर कार कुत्राही नाही दिसत आहे. आपण दोघंच तर आहोत. आता हेच वेळ बरी आहे, आपल्यालाच बोला लागल. ओय मॅडम सकू, अहो बोलत असते नाही. अरे असे लाजायला काय झालं? अहो लावायचं नाही मला. चला बाजूला वा. अरे आणि हे बघा, भूक लागली आहे ना, हो. हा डब्बा घ्या आणि जेवण करा. आणि जेवण झाल्यावर काय करू? तुमच्या मनाला वाटेल भजन करू. मला काय विचारताय? भयासारखी बोलतो. हो, पागलच आहे मी. हे कुठे मारते लोकांना. बर मी काय म्हणतो, ओय बायको, ठीक आहे, ये बा. माझं नाव नाही आता लाजून येत. तुला बर नाव आहे का? किरण, किरण ये. मी काय म्हणतो, तुला आपला शेत कसा माहित? तू तर नवीन आहेस, पहिल्यांदाच आलीस. मग खूप त्रास झाला असेल नाही तुला? झालं नाही तर का? अगं बहिणीला पाठवायला हवा होता ना, कशाला आलीस तू? हो, तुमच्या लाडाच्या बहिणीच येणार होत्या, पण आपल्या रवी बाळाची तब्येत बरी नाही ना. अरे हो, म्हणून मला यावं लागलं. पण खरं सांगू का? हा मी तेच म्हणतो, ये इकडं सरक. तू सरक इकडं म्हणतो. कोणी आहेत का? फक्त बोलायचंय, बाकी काही नाही करायचं. मी काय म्हणत होतो, बोलासाठीच म्हणतो. सरक सरक इकडे सरक. गोष्टी सांगू म्हटलं. हो हो, सांगते ना, ऐका ना. हा तर बोल ना, बोल ना. जेव्हा मी पहिल्यांदा इथे आली ना, हा तू खांबिंपूस हो, आता काय करणार आहे? हवा टाकू का? शेतावर कुठे पंख असतो काय? नाही तर म्हणूनच मी तो हवा टाकू का? हा, एवढी पण सेवा करायला तर फारच छान आहे. करत लागत ना बाबा. ऐका ना, मी काय सांगते. हा बोल ना. जेव्हा मी पहिल्यांदा इथे आले ना, हम्म, पण खरं सांगू, तुमच्याशी बोलायला मला खूप भीती वाटली. हो, अगं भीती कसली? बरं ते जाऊ दे, मला अगोदर जेवायला वाढ. काय तर हो, बहुत भूक लागली आहे. सकाळपासून तर माती टाकत आहो. मग एवढी सुंदर बायको तुमच्या समोर होती. पाचकुडवाची बांधी पूर्ण उठवून झाली. काय ते जेवणाचं जेवायला द्या, जेवायला द्या. भूक लागल्यावर काय आता तुला खाणार आहो, हातच जेवणार आहो ना. बस एवढंच मग एवढंच प्रेम. अगं तसं नाही, पण ठीक आहे, आपण अगोदर जेवण करू, ठीक आहे ना. नंतर गुलू गुलू गप्पा मारू. आता काही बोलू नका तुम्ही, जेवण करा, मी वाढ. ओके. तर पाणी वगैरे आणलीस का? हो, पाणी जेवल्यावर आपल्याला खराही लागते तो. ते चांगलं नाही का वहिनी तुला? आपल्या घरी दुकान आहे ना. हो. हा, मग झालं. अरे मी जेवतो ना, मी जेवतो माझ्या. असं नाही ना बाबा. अरे दुपटा आहे माझ्याकडे म्हणतो. बघ किरण, तू 2 घास चारलीस, पोट भरून गेला. आता बाकीचा मग दुपारी जेवतो. तर पाणी पाणी घेऊन ये. थांब बरं, थांब. तुला कशाला सांगायला, मीच जातो, मला पाणी ठेवलं. बरं किरण, आता आपला जेवण तर आटोपला. मी काय म्हणतो, काय करू मग आता? मी सांगितलं ना, मी आले तेव्हा सांगितलं ना, हा, तुम्हाला जे काही करायचं ते करू शकता. हो का? मग झालं. ट्रेन नाही दिसत आहे. तर किरण, मस्त सुंदर दिसतेस हो तू. खरंच हो.
तरी नशीब माझी इतका उशीर कळलं तुम्हाला. घडलं मगाशीच. हा बघ. पण आता नवीन ना आपणही पहिल्यांदाच आता तुझी ना माझी भेट होत आहे. हो तसाला मलाही असं धडधड धडधड वाटत होता, कसं बोलू का नको, कसा बोलू का बोलू का नाही. हो का? मग मग ही कोणाची मुलगी आहे? ती हा तर रोशन पाटलाची. पण आपल्यासारखा पुरुषांना लाजला तर कसा जमल. हिंमत तर आपल्या माणसालाच करायला लागते. तेच तर म्हणते ना मी. हम्म. मी मगांपासून इथे आले तरी तुम्ही एकही शब्द नाही बोलत होते. आता बोलत आहे ना. हो ना. बरं मी काय म्हणते किरण. हा हम्म, हो हम्म. हो पण ते कोणी पाहिलं तर काय म्हणतील? आताच बघत आहे ना, कारा कुत्राही नाही दिसत आहे. कोण पाहिजे आपलं शेत आणि मी काय म्हणतो, मी काम इकडे कोणी पाहिलं हा कोणाच्या बापाचा का जाते. आपण नवरा बायको आहोत ना, तर कोणी वेगळी होस का तू. मग हे सगळं बरोबर आहे पण काही ठीक आहे की नाही? आणि आपण शिकायचा वेळ आहे. कशाला विसरताय तुम्ही? आता जेवण झालं. हा? आता आता काम म्हणजे आता आता आपला भजन करून टाकू म्हणतो थोडं. बाई, तुम्ही काय बोलता हे लक्षात येत आहे माझ्या. येत आहे ना. हुशार आहेस मग. मॅट्रिक शिकली म्हटलं, मॅट्रिक पास. लक्षात आलं ना? हो. पण असे तुम्ही माझ्यापासून, मी जेव्हापासून इथे आली आहे तेव्हापासून तुम्ही माझ्यापासून लांब चालले आहेत. मी पसंत नाही का तुम्हाला? हा? अगं तसं नाही. मग कसं आहे सांगा ना. आता सुरुवातीला सांगितलं जशी तुझी पहिली वेळ तशी माझी पहिली हो वेळ. ना, म्हणून म्हणते. जशी तू लाजस हा तशी मला पण लाज वाटायची. हो ना. हो मग पण आता बायकोच्या मताप्रमाणे वागाल ना. आणि वागावंच लागल. हो ना, म्हणूनच. वागलच नाही तर आपल्याला बोलता कसं येणार मग. पण माझ्या जवळ या ना तुम्ही. माझ्या जवळ तुम्ही आला हो, माझ्या जवळ तुम्ही आला. माझ्या जवळ तुम्ही आला हो, माझ्या जवळ तुम्ही आला. गोड गोड तुम्ही बोला ना सगळ्याचा जना, गोड गोड तुम्ही बोला ना सगळ्याचा जना. गोड गोड तुम्ही बोला ना सगळ्याचा जना, गोड गोड तुम्ही बोला ना सगळ्याचा जना. तुम्ही आहात माझे राघो, तुम्ही आहात माझे राघो. मी आहे तुझी मयना सख्याचा जना, मी आहे तुझी मयना सख्याचा जना. माझ्या जवळ तुम्ही आला हो, माझ्या जवळ तुम्ही आला. गोड गोड तुम्ही बोला ना सख्याचा जना, गोड गोड तुम्ही बोला ना सख्याचा जना. बघा म्हणून म्हणते. बढिया सुंदर गाणं म्हणलीस बघ. हो, पण तुम्ही माझ्या जवळच नाही येत ना, म्हणून म्हणावं लागलं. बरं काय म्हणतो किरण, मी तू माझी प्रेमाची राणी आहेस आणि सिनेमाची नटी पण आहेस. खरंच मग एवढी सुंदर आहे मी. मग आणि खरं सांगू का, हम्म, जसं तुम्ही म्हणालात ना हम्म. की सिनेमातली नटी आहे म्हणून, हो हो. पण सिनेमातली नटीची उपमा जरी दिली ना मला, तरी तुमच्यासाठी शिदोरीचा डब्बा घेऊन शेतावर यावं लागलं. बघा ना. अगं तुला काय सांगू मी हा? किरण, आज तू डबा आणून दिलीस ना, हो. आणि तुझ्या हातचा जेवलो तसं कधीच जेवलो नाही बघ. असा पोट भरला म्हणून सांगू. हा, पण मी काय म्हणतो किरण, का ग हा आजचा स्वयंपाक कोणी बनवला. हो, कोण बनवणार आहे? तुमच्या लाडाच्या बहिणींनीच तर बनवलाय. हो काय. हो हो. म्हणूनच मला वाटलं वहिनी की नाही आपली खूप छान स्वयंपाक बनवते बघ. हो ना. या माझ्या अडाणी नवऱ्याने 8 दिवसाच्या शिळ्या बोलल्या खाल्ल्या.
तरी पण त्याला गोडच कशा पोळ्या लागल्या हेच काही मला कळत नाही. बरं किरण, हा, तू काही म्हणालीस का? काही नाही हो. नाही, असं मला कान वाजल्यासारखं. अहो तुमच्या वहिनीची स्तुती करत होती मी. हो का? हा, किती छान स्वयंपाक करतोय नाही मी तुमची तेच वहिनी? सांगत होतो ना तुला. हा. आणि खरंच तुमच्या बहिणीच्या हाताला ना खूप चव आहे. मग पण मी काय म्हणते, आता मी इथे आली आहे ना, आणि मी आली आहे तेव्हापासून तुम्ही सारखं वहिनीचीच गुण गातात. तर आता वहिनीचेच गुण गात बसाल की बायकोकडे काही लक्ष द्याल? हो, मी तुमच्या लग्नाची बायको आहे म्हटलं. हो ना. मग हे काय विसरताय तुम्ही? जरा बायकोकडे लक्ष द्या. हे बघ किरण, अगं वहिनी बद्दल असं वाईट साईड बोलू नको. माझी वहिनी म्हणजे मला माझ्या आई सारखीच आहे. आणि मी कुणीच नाही का? अगं तिनंच माझा सांभाळ केला. हो, पण मी तसं नाही किरण, तू पण आहे. तरी पण तुम्ही वहिनीचीच गुण गातात, बायकोकडे अजिबात लक्ष नाही तुमचा. मग कशाला लग्न केलं माझ्यासोबत? आणि हो, बहिणी लाडाची आहे म्हणूनच तर ही दशा आहे तुमची. अगं काय बोलतेस तू? खरं तेच बोलते. आणि मी काय म्हणतो, मला काय झालं? काय झालं? हो? हे बघा, हम्म. अंगावर धड कपडे तरी आहेत का? काय झालं? काय झालं म्हणजे? हो, दिवस रात्र शेतामध्ये राबता आणि अंगावर धड कपडे सुद्धा नाही. हे बघा, तुमच्या कपड्याकडे बघून ना मला तुम्हाला नवरा म्हणून घ्यायला मला लाज वाटते. बघा, तो तुमच्या अंगाची अशी वास येतोय, वास. काय झालं माझ्या काय झालं? कपड्यांना? बघा ना, घामाची वास येतोय. अगं आपले शेतकरी माणसाले कशाची आणि कपड्याची मिजाज एवढी? काय चांगलेच नाही. हे बघा, आजपासून मला असं चालणार नाही. मोठी वहिनीची गोडवी गाता ना तुम्ही, तर बघा ना, कपडे धुवायला साबण तरी मिळत होते की नाही? अरे घरी एवढं दुकान आहे तरी कपडे धुवायला साबण नाही. अगं कामामध्ये कोण विचारतो कामा- कपड्याला? मग पण चांगले कपडे घालून आला तर हे बघा, शेतावर माती टाकताना खराब नाही होतील का? मला हे अजिबात सांगू नका. मला चांगले कपडे पाहिजे, चांगलं स्टँडर्ड राहणं आवडते मला. हे बघा ना, कपडे बघा ना. काय झालं म्हणजे या कपड्याला काय होते? हो, पण वास येतोय ना. वास येत आणि या समाजात काय इज्जत राहील माझी? नाही. उद्याच धुवायला टाकू झाला. बरं मी काय म्हणतो किरण, बोलून झाला असेल तर आता घराकडे जा. नाहीतर एक काम कर, माझ्या बरोबर चल, 2 टोपल्या टाकू लाग. माझ्या टोंगऱ्याला गरज आहे. अगं वहिनी तरी 2 घास जेवण केल्यानंतर टाकू लागायची माती. ती टाकत असते. हा. हा. मी काही माती टाकण्यावाल्याची मुलगी नव्हे. झालं, पाटलाची एक नाही का, दिवस टाकू पाटलाची लागली. नाही. अशी तशी नाही. हो माहित आहे, परंतु काय झालं, एखाद्या दिवशी आपल्या घरच्या दंडावर काम करायला हे आपल्याला बघा. काय दिलाज आहे? मला शेतावर काम करायला सांगायचं नाही. तुम्हाला करायचं असेल तर करा. हं. आणि तुमची वहिनी म्हणजे हुशारच आहे ना. पण हो, आजपासून लक्षात ठेवा, मी कधीही शेतावर माती टाकायला येणार नाही म्हणजे नाही. आणि ही बघा ना, किती रुपयाची साडी आहे? हा, किती रुपयाची आहे? मला काय माहित असेल 2000ची. आयुष्यात तरी कधी बघितलीत का? 5,000ची साडी आहे. आणि ही साडी जेव्हा मी माती टाकायला लागेल ना, ही साडी खराब नाही होणार का? बघा ना, हे कपडे बघा ना, हे बघा ना कपडे. मला लाज वाटतोय तुम्हाला? मग हे बघा, त्या महिला मला असे नाव फोटो ठेवतात, काय नवरा आहे तुझा म्हणून. पण आपण कास्तकार माणसं. हो, पण मी सांगितलं ना, मी जसं म्हणेन तसं वागायचं म्हणून. अरे देवा परमेश्वरा, अरे एवढ्या मोठ्या जगात हा एकच होता का म्हटलं माझ्या नशिबात. जर कपडे लावण्याची चव नाही. सकाळी उठते आणि सरळ वावरात निघून जाते. बायकोकडे तर अजिबात लक्ष नाही. अरे एवढी सुंदर बायको असताना शेतावर जाण्याचं मूळच कसं होतं यांचं, हेच काही समजत नाही. किरण, अगं बोलताना जरा विचार करून तरी बोलत जा. काय विचार? आणि हो, बहिणीबद्दल असा अपशब्द वापरू नको.
अगं माझी वहिनी म्हणजे लाखात एक आहे. हो लाखात एक आहे म्हणून तशी तशी आहे. तुझं आपलं तेच जुनं जुनं तेच. काय बोलले मी? नारायणराव असं काय चाललंय? नमस्कार शास्त्री भाऊ, नमस्कार. नमस्कार. हो शास्त्रीजी, चालला ना नवरा बायकोचा गोंधळ. तुमचा सर्व प्रकार आला माझ्या लक्षात. पण मी काय म्हणतो, आता जे किरण म्हणत होती ना ते अगदी योग्य आहे. हे कसं काय? अरे तुला सारे दिवस त्या हरिभाऊची चाकरीच करावं लागणार आहे. असे कसे बोलता तुम्ही शास्त्री बुवा? अहो ते माझे दादा आहे आणि आपल्याला घरचं काम करावे लागणारच आहे. शास्त्रीजी तुम्ही ब्राह्मण आहात. बोला. आता हे बघा, ज्या माझ्या पतिरायांना तुम्ही छानपैकी समजावून सांगा. आणि तुमचा उद्देश म्हणजे हा अगदी मोलाचा उद्देश आहे. आणि हो तुमचा विश्वास म्हणजे अगदी ब्रह्मदेवाचा विश्वास आहे. सांगा यांना. पण शास्त्रीजी, बोला. अगं वहिनी आपली जी आहे ते अजूनपर्यंत कधी आपल्याला वाईट शब्दानं बोललीच नाही. तिनं माझं मन कधी दुखावलंच नाही आणि माझ्या दादांनी सुद्धा मला कधी मारलंच नाही. मग त्यांच्याबद्दल आपण अविश्वास कसे काय दाखवणार आहोत? अरे रे, हेच तर कळत नाही तुला नारायण. अरे ही सर्व बाब त्या हरिभाऊच्या लक्षात आली आणि म्हणूनच तो तुला नौकराप्रमाणे वागवतो. नाही नाही शास्त्रीजी, अहो एकदा तर सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल, पण माझे दादा वहिनी मला कधीच असे त्रास देणार नाही आणि माझ्याशी कधीच असं वागणार नाही. वेडा की खडा रे नारायणा. पण हे तुम्ही जे सांगता त्याच्याबद्दल आता मी कोणता विचार करावा हेच तर कळत नाही मला. हो काय करायचं म्हणजे? हा? हे बघा मी ठरवलेलं आहे, आपण आजपासून आपण वेगळं व्हायचं बस. आपला दोघा नवरा बायकोचा हा संसार वेगळा मांडायचा बस एवढं. यात नवीन काय आहे? शाबास किरण शाबास. काय बोलतेस किरण तू? साली काय माल दिसते. शास्त्रीजी, बोला. अहो मी सुद्धा तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे बरं का. नाही रे बाबा, मी तुला कधीच खोटं सांगणार नाही. पण आपण वेगळे व्हायचे ते कसं तेच तर मला कळत नाहीये. तो घरचे बनगडी तुम्हाला हे माहित आहेत का? तो बघा ना, तुमची लाडाची बहिणी म्हणतात तुम्ही, हा? तर ती मला खरंच हिरू देत नाही हो. अरे क्या गती आहे तुझ्या बायकोच्या नारायणा? क्या गती आहे मग तुझी? काय बोलतेस तू किरण? मी खरंच तेच बोलते हो. हो काय? मी स्वयंपाक करत गेली की तुमची लाडाची बहिणी मला त्या आपण पुढे लाटायचा जो लाटणं असतो हो, हो. त्या लाटणीला खूप मस्त मारते. मारणार आहे तुझ्या बायकोला. खूप मारते. हो. मस्त मारलं तुझ्या वहिनीने नाट्यात. हे एवढाले बरं आहेत रे बाबा. मग नाही नाही वहिनी असं करेल? मी त्या घरात कशी संसार करू? आणि सांगा ना मी कसं? बरं बरं किरण. एवढी शिकलेली पोरगी तुला मिळाली तरी तुला अक्कल नाही का? पाय तिचे डोळे कसे खोला गेले तर मारू त्या पोरीचे हाल केले तुझ्या त्या बहिणीला. हो का? नाही तर काय? तो खूपच मारतो मला सहनच नाही होतो. मी सांगते ना तुमच्या बहिणीची कहाणी. तुमच्या बहिणीची ऐका कहाणी. तुमच्या बहिणीची ऐका कहाणी. माझ्या
सल्ला अगदी योग्य आहे. आणि जे आता किरण म्हणत होती ना, बिलकुल तसाच करायचं. आणि तुम्ही दोघे वेगळे होऊन नवा संसार मांडायचं. तुम्ही दोघे सुखी. ठीक आहे शास्त्रीजी, आलं ना लक्षात? आता आलंय माझ्या लक्षात. बस. साला आम्ही शेतामध्ये काम करावा आणि त्या दोघांना घरामध्ये आराम करायचा. म्हणजे आपण काय भाड्याचे बैल लागलो? आता दाखवतो येईल नारायणचा दणका. आता कसा नाऱ्याचा नारा झाला. नारायणचा नाऱ्या होता यात. ठीक आहे किरण, फिकीर नको करू तू. वा, काय नवरा मिळाला मला. ए देवा परमेश्वरा, मी तुला दोषी ठरवत होते ना की असा अडाणी नवरा माझ्या नशिबात का दिलास म्हणून. पण मी माफी मागते. हा माझा नवरा एकदम गुणाचा आहे. बघ ना किती माझी काळजी घेतो आहे. देवा परमेश्वरा, मी विनंती करते रे तुला, 7 जन्मोजन्मी असाच नवरा मला मिळू दे रे, ही प्रार्थना करते. जय भोलेनाथ. चल. साली भाई नवऱ्याने येलकावून नेलं नाही. साला मी म्हणतो आता माझा कसा होला. साली ही मासोडी गड्याले लागेल की नाही बघतो प्रयत्न करून. साला हिला पाहताच माझं मन कसा बेचैन होत. ए नार्या, साला तुझ्या हाताने नाही तुझा घर जरायला लावलं आणि नाही तुझ्या बायकोला माझी पटाराणी केला तर नाव सांगणार नाही नारायण शास्त्री म्हणून. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.